जय हिंद पोलीस बांधवांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण 1991चं जे आर्थिक संकट आहे आणि नेमकी त्याची पार्श्वभूमी काय होती, नेमकं काय झालं की आपल्याला हे 1991चे रिफॉर्म स्वीकारावे लागले, याची जी पार्श्वभूमी आहे हे आपण आज सुरू करत आहोत. या दरम्यान आपल्याला काही फॅक्ट जे आहे त्या लिहून सुद्धा घ्यायच्या आहेत. ओके, आणि प्रॉपर एक वही करा याला, ओके, इकॉनॉमिक्ससाठी. कारण आपल्याला अर्थशास्त्र हे किती मार्कासाठी आहे, तर 10 क्वेश्चन आहेत आणि सर्वचे सर्व क्वेश्चन कशावर आहे, LPG वर आहे. ठीक आहे, तर आर्थिक संकट म्हणजेच काय आहे, तर भारतीय अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारचं संकट आलं ज्या कारणानं आपण एक रिफॉर्म स्वीकारला, तो कोणता, LPG. ओके, उदारीकरण म्हणजे लिबरलायझेशन, खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन, आणि तिसरं आहे जागतिकीकरण. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये नेमकी ह्याची पार्श्वभूमी काय आहे, कारण आपल्याला जो आयोग प्रश्न विचारतो ना, तर प्रश्न जर आपण पाहिले आयोगाचे क्वेश्चन, तर एक तर कन्सेप्च्युअल बेस असतो. ओके, म्हणजे आपल्याला संकल्पना समजल्या पाहिजे नेमकं याची पार्श्वभूमी काय आहे, आणि दुसरं काय असतात, तर फॅक्ट बेस्ड क्वेश्चन असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 1991 मध्ये नेमकं आपल्याकडे किती पैसे होते किंवा किती डॉलर होते, ओके, नेमकं संकट काय आहे, कालीपैकी कोणते कारण आहेत, असे काही फॅक्ट असतील. आपण फॅक्ट पण पाहणार आहोत आणि संकल्पना सुद्धा क्लिअर करणार आहोत. आणि उद्यापासून हे जे लेक्चर आहे हे PPT फॉर्मॅटमध्ये पण असेल, म्हणजे तुम्हाला जास्त लिहायची पण गरज पडणार नाही. ठीक आहे, त्यामध्ये आपण पॉईंट व्यवस्थित पद्धतीने हे करू आणि तीच PPT तुम्हाला एक प्रकारे नोट स्वरूपात सुद्धा दिली जाईल. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला 1991चं जे आर्थिक संकट आहे ते पाहण्यासाठी आपल्याला आधी थोडं महाग जावं लागेल. जास्त करून आपण याच्यामध्ये जे क्वेश्चन असतात, ओके, म्हणजे जे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात त्यालाच आपण काय आहे आधार धरूनच पुढे जाणार आहोत. तर यामध्ये आणि आपण जेवढे इकॉनॉमिक्स पाहू त्यामध्ये आपल्याला आपलं टार्गेट आहे की तुम्हाला 10 पैकी 9 आले पाहिजे. ठीक आहे, तर हे प्रकारचं पहिलं लेक्चर आहे, हे अजूम करून आपल्याला चालायचं आहे. इथून पुढे साधारण 20-25 लेक्चर होऊ शकतात. ठीक आहे, त्यापेक्षा जास्त झाले तरी पण, परंतु आपल्याला टार्गेट आहे की 10. आता यामध्ये अगदी सिंपल भाषेमध्ये आपण हे सगळं पाहणार. 1991चे आर्थिक संकट आणि त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे. आता पार्श्वभूमीचा जर विचार केला आपण, तसं पाहिलं तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 1947च्या नंतर, 15 ऑगस्ट 1947च्या नंतर भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्राची विभागणी झाली. आणि यामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की जी सुपीक जमीन आहे ती कोणाकडे गेली, पाकिस्तानकडे गेली, बरोबर. आणि त्या बदल्यामध्ये जर आपण लोकसंख्येचं प्रमाण पाहिलं तर आपल्या इथं लोकसंख्येचं प्रमाण जास्त, नो डाऊट आपल्याकडे जमीन क्षेत्रफळ सुद्धा जास्त राहिलं होतं. परंतु यामध्ये ज्या भागामध्ये किंवा जे भाग पाकिस्तानचं क्षेत्र होतं, म्हणजे आजचा जो बांगलादेश आहे, ओके, पूर्व पाकिस्तान आणि पाकिस्तान यांच्याकडे सुपीक जमीन गेला, म्हणजे सुपीक प्रदेश त्यांच्याकडे गेला. या कारणानं भारतामध्ये किंवा भारतासमोर एक सर्वात मोठी समस्या कोणती समस्या उभा राहिली, अन्नधान्याची. कारण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, आता त्यांना फूड कसं प्रोव्हाइड करायचं ही समस्या. मग याच्यावर उपाय म्हणून काय आहे, तर आपण कोणाकडे मदत मागितली, USA कडे मदत मागितली. ठीक आहे, USA ने आपल्याला मदत केली कोणत्या माध्यमातून, PL 480. ओके, पब्लिक लॉ 480 हा काय आहे, अमेरिकेचा एक कायदा आहे, ज्या कायद्याच्या अंतर्गत जे विकसनशील राष्ट्र आहेत किंवा ज्या राष्ट्रांना अन्नधान्याची गरज आहे त्या राष्ट्रांना काय आहे, स्वस्तामध्ये धान्य दिलं जातं. त्याला या ठिकाणी तो लॉ आहे PL 480. ठीक आहे, आता यामध्ये PL 480च्या माध्यमातून आपल्याला अन्नधान्य मिळालं. परंतु त्याचबरोबर आपला दुसरा एक महत्त्वाचा जो प्रॉब्लेम होता तो म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी कोणतं तरी एक मॉडेल स्वीकारायचं आहे. कशाचं मॉडेल, तर आपल्या अर्थव्यवस्था जी आहे, आपली इकॉनॉमी जी आहे, तर आपल्याला नेमकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारायची आहे याच्यावर चर्चा डिस्कशन सुरू झालं. पहिले जे पंतप्रधान आहेत आपल्या देशाचे ते कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, आता यामध्ये नेहरू जे आहे त्यांचं मंत्रिमंडळ आहे ज्यामध्ये 15 मंत्री होते. ठीक आहे, तेव्हाचं मंत्रिमंडळ 14चं मंत्रिमंडळ, सॉरी, म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर 14 मंत्री किंवा डिपार्टमेंट 14 होते आणि स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा 14 डिपार्टमेंट आहे. ठीक आहे, तर यामध्ये या सर्व मंत्र्यांची यांनी मीटिंग घेतली आणि त्यामध्ये ठरवण्यात आलं की भारतासाठी कोणती अर्थव्यवस्था ही योग्य असेल. मग त्यावेळेस किंवा आता सुद्धा जरी आपण पाहिलं तर अर्थव्यवस्था ह्या 3 प्रकारच्या असतात. ओके, तर यामध्ये आणि त्या अर्थव्यवस्था कशाच्या आधारावर 3 प्रकारच्या असतात, तर या ठिकाणी नेमकी मालकी कोणाची आहे, कशाची मालकी पण, तर या ठिकाणी
एखादी वस्तू तयार करायची आपल्याला, समजा पेन तयार करायची आहे. ओके, तर पेन तयार करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं बरं? पेन तयार करायची आपल्याला, तर या ठिकाणी काही घटक लागतात, बरोबर. तर पेन तयार करायचं कोणकोणते घटक लागत असतील? आता पेन तयार करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी पेन असू द्या, अदरवाईज सेवा असू द्या, एखादी वस्तू असू द्या, सेवा असू द्या, आपल्याला 4 महत्वाचे घटक लागतात. ठीक आहे, तर यामधला पहिला घटक आहे तो म्हणजे काय लागतो? भूमी लागतं. दुसरं काय लागतं? श्रम लागतं. तिसरं काय लागतं? ओके, भांडवल किंवा या ठिकाणी भांडवल. ठीक आहे, श्रम आहे, भांडवल आहे, आणि चौथं काय आहे? संयोजक. ठीक आहे, संयोजक म्हणजेच कोण? की या ठिकाणी संयोजक किंवा उद्योजक. ठीक आहे, म्हणजे जो कारखाना टाकणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला पेन तयार करायची आहे, निश्चितच काय लागणार आहे? भूमी लागणार आहे. कुठेतरी जागा आपल्याला घ्यावी लागणार आहे, म्हणजे भूमी लागते. त्याचबरोबर काय आहे? श्रम म्हणजे कामगार काही लावावे लागतील. त्याचबरोबर काय आहे? काही भांडवल लागेल, म्हणजे काहीतरी पैसा लागणार आहे ज्या आधारे आपण फॅक्टरी तयार करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर संयोजक हे महत्वाचे आहेत, म्हणजे जो व्यक्ती काय आहे हे तो फॅक्टरी टाकणार आहे त्याला आपण संयोजक म्हणू. आता हे जे घटक आहेत हे कोणाच्या मालकीचे आहेत या आधारावर ठरणार ती अर्थव्यवस्था कशी आहे. ठीक आहे, आता हे घटक जर एखाद्या भांडवलशाही व्यक्तीचे असतील, ओके, भांडवलशाही म्हणजे काय? तर या ठिकाणी त्याला आपण एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीचे असतील तर त्याला कोणती अर्थव्यवस्था म्हणायचं? भांडवलशाही अर्थव्यवस्था. जर हे चारही घटक कोणाच्या मालकीचे? प्रायव्हेट. समजा या ठिकाणी हे घटक आहे टाटांच्या मालकीचे. ठीक आहे, म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे कोणाचे आहे? टाटा. हे टाटा हे प्रायव्हेट आहे, तर ती कोणती अर्थव्यवस्था आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता हे 4 घटक जर सरकारच्या मालकीचे असतील, यामध्ये काय आहे? प्रायव्हेट व्यक्तीची मालकी आहे. आता हेच घटक जर सरकारच्या मालकीचे असतील तर ती कोणती अर्थव्यवस्था असणार आहे? समाजवादी अर्थव्यवस्था असणार आहे. ओके, दुसरी असते समाजवादी. म्हणजे याचा अर्थ काय? तर वस्तू आणि सेवा ज्या निर्माण करायच्या आहेत तर कोणाचा विचार करून केला जाईल? समाजाचा. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी एखादी वस्तू तयार करायची, सेवा तयार करायची, समाजाचा विचार करूनच या ठिकाणी सरकार हे तयार करणार आहे. ओके, फॅन लावा वाटलं ते पण. आणि तिसरी जी अर्थव्यवस्था आहे ती कोणती आहे? मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे, मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय आहे? तर भांडवलशाही प्लस समाजवादी दोन्हीचं मिक्सचर आहे. आता याच्यामध्ये काय असणार आहे? प्रायव्हेट व्यक्ती त्याचबरोबर काय आहे? सरकारचं, दोघांचंही काय असतंय? अस्तित्व असणार आहे. ठीक आहे, तर मग भारतानं तिन्ही बाबींचा विचार केला आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था आपण स्वीकारू शकत नव्हतो, कारण या ठिकाणी काय आहे? ह्याच्यामध्ये सर्वच्या सर्व प्रायव्हेट व्यक्ती असणार, वस्तू आणि सेवा 100% प्रायव्हेटच व्यक्ती तयार करणार आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारू शकत नाही, परंतु यामधले जे चांगली गुण आहेत हे निश्चितच आपण स्वीकारू शकतो. दुसरं, पूर्णतः समाजवादी हे सुद्धा काय आहे? तर हे सुद्धा धोकादायक होऊ शकतं, कारण पूर्णतः समाजवादी म्हटलं कारण भारत स्वतंत्र झाला होता आणि त्यानंतर आपण जर पूर्णतः समाजवादाचा विचार केला तर आधीच आपल्यावर मोठ्या प्रमाणात बर्डन आलं होतं. इव्हन आपल्याला या ठिकाणी अन्नधान्याची कमतरता होती आणि जर सरकारला सगळ्या गोष्टी कराव्या लागत असतील तर मग त्याचं सुद्धा बर्डन येऊ शकत होतं. त्यामुळे समाजवादी सुद्धा आपण या ठिकाणी आपण घेऊ शकलो नाही किंवा आपल्याला घेता म्हणजे फॉलो करता आलं नाही. त्यामुळं या दोघांचंही मिक्सचर, कारण भांडवलशाही असू द्या, समाजवादी असू द्या, दोघांमध्येही काही एक चांगले गुण आहे. त्या दोघांचं मिक्सचर म्हणजे काय? मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, म्हणजे आपण या ह्याच्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला आणि त्याच माध्यमातून आपण प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली. कधीचं आहे प्लॅनिंग कमिशन? 15 मार्च. ओके, 15 मार्च 1950 ला आपण काय तयार केलं? प्लॅनिंग कमिशन. ओके, तर प्लॅनिंग कमिशन किंवा मराठीमध्ये त्याला आपण म्हणू नियोजन आयोग. ओके, नियोजन आयोग स्थापन केला. ठीक आहे, आता हा जो नियोजन आयोग आहे याचं काम काय आहे? 5 वर्षाची प्लॅनिंग करणे. ठीक आहे, 5 वर्षाची प्लॅनिंग करणे. आता हा काळ आहे 1950च्या दरम्यान. आता 50च्या दरम्यान या ठिकाणी भारतामध्ये उद्योगधंदे यायला सुरुवात झाली होती थोड्याफार प्रमाणात, परंतु मेन जे आहे या ठिकाणी नियोजन आयोगाचं काम होतं की 5 वर्षाची प्लॅनिंग करणे आणि त्यामध्ये नेमका फोकस कशावर करायचा आहे, कोणत्या घटकावर जास्त काम करायचं आहे, तर यासाठी विचार विनिमय करणे. मग यासाठी पहिली पंचवार्षिक योजना कधीची असणार आहे? 51 ते 56. आपल्याला जो प्रश्न विचारला जातो ना तर पहिल्या पंचवार्षिक योजनेबद्दल नाही विचारणार किंवा सगळ्याच पंचवार्षिक योजना आपल्याला कामाच्या नाही. सध्या जर आपण संपूर्ण सर्व पंचवार्षिक योजना पाहिल्या तर किती आहेत टोटल? किती असतील? 12. ओके, 2012 ते 17.
बरोबर. तर या ठिकाणी 2012 ते 17 टोटल किती आहे, 12 पंचवार्षिक योजना आहे, त्यानंतर बंद करण्यात आले. आता यामध्ये आपल्याला त्या काळामध्ये म्हणजेच 80 पासून ते 91 या काळामध्ये ज्या पंचवार्षिक योजना होत्या ना तेवढ्याच फक्त विचारल्या जातील. म्हणजे आपण त्यावेळेस पाहू की या ठिकाणी त्यावेळेस कोणती पंचवार्षिक योजना होती, त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, आपल्याला त्याच्या आधारावर क्वेश्चन असणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्वच काही पंचवार्षिक योजना करायच्या नाही, फक्त आपल्याला आधार LPG आहे. ओके. तर यामध्ये नियोजन आयोग पहिला पंचवार्षिक योजना हे करण्यात आली आणि याचा जो फोकस होता हा कशा होता, शेती क्षेत्रावर. ठीक आहे, पहिला फोकस शेती क्षेत्रावर. दुसरी पंचवार्षिक योजना आहे 51 ते 56 ते 61 कशावर असणार आहे, उद्योगावर आहे. ओके. तिसरी पंचवार्षिक योजना आहे 61 ते, ठीक आहे. तर या ठिकाणी शेती, उद्योग, सेवा. ठीक आहे, सर्व चालू. तर यामध्ये शेती, उद्योग आणि सेवा. आता मुद्दा काय आहे आपल्याला, तर यामध्ये पहिलं जर पाहिलं आपल्याला या ठिकाणी अन्नधान्याची गरज होती. इव्हन भारत हा काय आहे, कसा होता, भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान देश तेव्हा पण होता, आज पण आहे. आता कृषी प्रधान आहे याचा अर्थ काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला जे आपली डिपेंडेबिलिटी आहे ही शेतीवर आधारित आहे. म्हणजे तेव्हा जवळपास 75% लोकसंख्या ही कशावर आधारित होती, शेतीवर आधारित होती. ठीक आहे. आज आपण जर पाहिलं, एक मिनिट आवाज येतो का नाही पाहू द्या. भारत हा ठीक आहे. आता यामध्ये पहिली जी आहे ती शेती आधारित होती. त्यानंतर दुसरं जर पाहिलं आपण तो उद्योग आहे. कारण शेतीच्या नंतर सर्वात महत्वाचा भाग आहे उद्योग. कारण शेती क्षेत्र हे किंवा शेती क्षेत्रामधून आपल्याला काय मिळतं, तर या ठिकाणी ज्याला आपण कोणतं क्षेत्र असं म्हणतो, शेती क्षेत्र हे कोणतं आहे, प्राथमिक क्षेत्र आहे. ओके, प्रायमरी सेक्टर आहे. आता प्राथमिक क्षेत्रामधून आपल्याला काय मिळतो, कच्चा माल मिळतो. आता कच्चा माल तर तयार झाला, परंतु आपल्याला त्याच्यावर काय करावं लागणार आहे, प्रोसेस, प्रक्रिया करावी लागणार आहे. मग त्यासाठी दुसरं काय असणार आहे, उद्योग. आपल्याला उद्योगांची निर्मिती करावी लागेल. म्हणजे हे झालं प्राथमिक क्षेत्र. दुसरं आहे या ठिकाणी द्वितीय क्षेत्र. ओके. आता हे द्वितीय क्षेत्र जे आहे त्याला सेकंडरी सेक्टर आपण म्हणतो. ते म्हणजे कोणतं असणार आहे, उद्योग क्षेत्र असणार आहे. आता उद्योग क्षेत्र झालं म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपण शेतीपासून कॉटन आहे समजा, कपास आहे, त्यापासून एखादं टी-शर्ट तयार केलं उद्योगामध्ये. आता टी-शर्ट तयार केल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, ते मार्केटपर्यंत आणावं लागणार आहे. म्हणजे मार्केटपर्यंत आणायचं असेल तर तिसरं क्षेत्र जे आहे ते कोणतं आहे, तृतीय क्षेत्र. बरोबर आहे. दळण वळण किंवा सेवा क्षेत्र हे काय आहे, तृतीय क्षेत्र आहे. बरोबर. तर यामध्ये प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. ठीक आहे. जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये जर आपण 1950 मध्ये विचार केला तर आपण प्राथमिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात काय होतो, डिपेंड होतो. नंतर आपण द्वितीय क्षेत्र झालो आणि नंतर तृतीय. आज आपण जर पाहिलं तर एकूण जीडीपी मध्ये, ओके, म्हणजे आपल्याला दोन क्वेश्चन असतात, एकूण जीडीपी मध्ये, ओके, आणि एकूण लोकसंख्यामध्ये. यामध्ये 1950 चा जर विचार केला तर एकूण जीडीपी मध्ये सर्वाधिक वाटा जो आहे तो कशाचा असणार आहे बरं, या ठिकाणी 1950 मध्ये सर्वाधिक वाटा हा कशाचा असेल जीडीपी मध्ये, तर यामध्ये प्राथमिक क्षेत्राचा असेल. बरोबर. कारण शेती क्षेत्रच मेन होतं, त्यानंतर द्वितीय आणि त्यानंतर तृतीय. परंतु आज जर आपण पाहिलं, आज काय झालेलं आहे, सर्वाधिक वाटा कशाचा असणार आहे, आज सेवा क्षेत्राचा आहे. बरोबर. त्यानंतर उद्योग क्षेत्र आहे, त्यानंतर प्राथमिक क्षेत्र आहे. आणि लोकसंख्येच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी 75% लोकसंख्या 1950 मध्ये हे शेतीवर आधारित होते. आज किती आहे, स्टील या ठिकाणी 46% लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे. तरी सुद्धा यामध्ये आज आपण जर पाहिलं 46% लोकसंख्या असून सुद्धा जीडीपी मध्ये जर वाटा पाहिला आपण शेती क्षेत्राचा तर या ठिकाणी जवळपास 16% आहे, 16 ते 17% आहे. बरोबर. सर्वाधिक वाटा कशाचा आहे, तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा. सेवा म्हणजे काय, आपण दळणवळण, मोबाईल, ओके, हॉस्पिटल, ह्या सगळ्या काय आहेत, सेवा आहेत. ठीक आहे. आता यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा आपल्याला सर्वाधिक दिसतो जीडीपी मध्ये. आपण नंतर हे जीडीपी काय आहे ते सुद्धा पाहू. तरी पण आपण आधी पण पाहिलेलं आहे मला वाटतं जीडीपी. ओके. जीडीपी म्हणजे काय बरं, हा सांगा, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजेच मराठीत काय म्हणायचं, हा, स्थूल देशांतर्गत उत्पाद. हो हो, सपोज टू बी इंडिया. ठीक आहे. म्हणजे हा आपलाच भारत आहे. ओके. मग आता कसं व्हायले, भारत आणि इंडियामध्ये भांडणं व्हायले, त्याच्यामुळे मग असं होतंय कधी कधी.
ठीक आहे, मग आपले म्हणजे आपली काही त्यात दोष नाही, लोक भांडणं खेळायलेच. ओके, तर असू द्या. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये आणि व्हिडिओ रिपीटेडली पहा. ओके, ह्याच्यामधलं काहीही तुम्हाला या ठिकाणी काही ए टू झेड म्हणजे आपण काहीही सोडणार नाही. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही कुठलंही पुस्तक सुद्धा वाचायची गरज पडणार नाही. जेवढे काही ह्याचे म्हणजे धागे दोरे आहेत ते सगळे आपण घेणार आहोत. ठीक आहे, आता यामध्ये जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मराठीत काय आहे? स्थूल देशांतर्गत उत्पाद. ओके, स्थूल देशांतर्गत उत्पाद. आता नावातच आहे ग्रॉस, दुसरा आहे डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत. ओके, स्थूल. आता स्थूल म्हणजे काय आहे? स्थूल याचा अर्थ ओके, स्थूल आपण या ठिकाणी ग्रॉस तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारतात ना, आता या ठिकाणी तुमची ग्रॉस पेमेंट काय आहे किंवा पीएसआय ची ग्रॉस पेमेंट काय असते, बरोबर? तर ग्रॉस म्हणजे काय आहे की समजा पीएसआय ची ग्रॉस पेमेंट आहे या ठिकाणी 65,000 रुपये. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न असतो की या ठिकाणी नेट पेमेंट किती आहे. आता ग्रॉस आणि नेट याच्यातला फरक काय असतो? ग्रॉस म्हणजे काय आहे? ओव्हरऑल आलं, म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं तुमच्या या ठिकाणी जे काही पीव्हीएफ असेल ते पण असेल, टॅक्स असेल, बाकी सगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे हे सगळं ग्रॉस मध्ये आलं. नेट म्हणजे काय? पीएफ कटून, ओके, सगळ्या गोष्टी कटून आपल्या हातामध्ये जे नेट येतं, ओके, त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी निव्वळ असं म्हणतो, मराठीमध्ये निव्वळ. तर यामध्ये हे झालं नेट. आता इथं आहे ग्रॉस. ओके, ग्रॉस डोमेस्टिक. डोमेस्टिक म्हणजे काय? तर या ठिकाणी देशाच्या सीमेच्या अंतर्गत. ठीक आहे, विदिन टेरिटरी. आता हे काय आहे? या ठिकाणी भारत आहे आणि भारताच्या सीमेच्या अंतर्गत. ठीक आहे, सीमा म्हणजे काय? एक तर या ठिकाणी लँड आहे, एकूण जमीन आहे, आणि दुसरं काय असणार आहे या ठिकाणी समुद्राची बाउंड्री म्हणजे 200 नॉटिकल मेल. ओके, आपलं जे एक्सक्लुझिव्ह जे क्षेत्र आहे ते काय आहे? 200 मैल, म्हणजे आपण 200 नॉटिकल मेल पर्यंत मासेमारी करू शकतो. ठीक आहे, एखाद्या वेळेस या ठिकाणी इथं पेट्रोल मिळू शकतं 200 नॉटिकल मेल पर्यंत. आता याचा अर्थ काय आहे? लँड आणि जमीन. तर हे देशाच्या डोमेस्टिक म्हणजे काय? देशाच्या सीमेच्या अंतर्गत. ठीक आहे, आता देशाच्या सीमेच्या अंतर्गत ज्या काही वस्तू आणि सेवा तयार होतात. आता वस्तू आणि सेवा यामध्ये कोण तयार करतं बरं? वस्तू आणि सेवा तयार करणारा व्यक्ती कोण असू शकतो? एक तर भारतीय असू शकतो, आपण पण आहोत. ठीक आहे, म्हणजे आपण एक म्हणू की ह्याच्यामध्ये भारतीय, समजा वर्षा मॅडम आहेत पी. ओके, दुसरं कोण असू शकतं अजून? हा, परदेशी व्यक्ती असू शकतो, बरोबर, तुमच्या ओळखीचा. ओके, परदेशी नाही. ओके, तर दुसरं तुमच्या सगळ्याची ओळखीची जॅकलीन. ठीक आहे, आता ही काय आहे? जॅकलीन ही कोण आहे? तर परदेशी व्यक्ती आहे. आता ह्याच्यामध्ये परदेशी म्हणजे कुठली आहे? श्रीलंकन आहे. ठीक आहे, परंतु भारतामध्येच राहते, म्हणजे जे काही वस्तू आणि सेवा तयार करते ती विदिन कंट्रीमध्येच तयार करते. ठीक आहे, आता याचा अर्थ काय? देशाच्या सीमेच्या अंतर्गत. ओके, जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार केलेल्या आहेत. आता वस्तू आणि सेवा तयार करणारा व्यक्ती कोण असू शकतो? भारतीय असू शकतो, म्हणजे जसं वर्षा मॅडम आहेत भारतीय आहेत, बरोबर. दुसरं ह्या जॅकलीन मॅडम आहेत. ओके, ह्या कोण आहेत? परदेशी आहेत. म्हणजे ह्या दोघांनाही तयार केलेले उत्पन्न हे काय आहे? भारताच्या जीडीपीचाच भाग असणार आहे. तर जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे याचा अर्थ काय? देशाच्या सीमेच्या अंतर्गत. ओके, ज्या काही वस्तू आणि सेवा तयार करतो, वस्तू आणि सेवा तयार करणारी व्यक्ती कोण असू शकते? भारतीय असू शकते, अदरवाईज परदेशी व्यक्ती असू शकते. ठीक आहे, अजून याला आपण थोडं सिंपल भाषेमध्ये घेऊ. सरला कॉल करा. आणि प्रत्येकाला टार्गेट दिलेला आहे. ओके, म्हणजे माहित आहे ना टार्गेट, कारण परत म्हणणार की सर तुम्ही आपण टेस्ट तयार करतोय फक्त तुमच्यासाठी. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे? ऑफलाईन असू दे ऑनलाईन, जेवढं दिलेलं आहे तेवढे. आणि इव्हन जर फक्त 11वीचं पुस्तक म्हटलं ना, कमीत कमी आमच्याकडं 200-300 क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला विचारायचे 100 क्वेश्चन. ओके, पण कोणतं नाही भेटलं? कोण कितवीचं? 9वीचं का? बरं ठीक आहे, पीडीएफ पाठवून देऊ. मग आता पीडीएफ टाकलेली कोणती आहे तुम्हाला? म्हणजे जॉग्राफी जुनं ना भारताचं, हा ते महाराष्ट्राचा भूगोल ते नाही भेटलं का? ठीक आहे, मी आज त्याला पीडीएफ टाकायला होतो. ठीक आहे, आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर वाचा. काही वेळेस काय होतं की जेव्हा आपण फास्ट वाचतो ना, तर काही वेळेस आपल्याला समजणार नाही, परंतु एक तरी रिव्हिजन झाली पाहिजे, फॉर्मॅलिटी तरी करणं गरजेचे आहे. अदरवाईज कसं होतं, नंतर पुढच्या शिफ्टमध्ये आपण त्याला एकदा रिवाइज करू. म्हणजे तुम्ही हा सगळा जो काही तुम्हाला दिलेलं बुक लिस्ट आहे ना, ही पूर्ण बुक लिस्ट आपल्याला या ठिकाणी किती? एक साधारण 1.5 महिन्यामध्ये, म्हणजे लय झालं
35 दिवसामध्ये, 35 ते 40 दिवसामध्ये पूर्ण व्यवस्थित पद्धतीने जी बुक लिस्ट आहे ना ती ऍटलिस्ट 2 टाइम रीड झाली पाहिजे. थर्ड टाइम या ठिकाणी म्हणजे तुमचा असणार आहे तो 65 दिवसाच्या नंतरचा. म्हणजे 65 दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वसाधारण 15 दिवस मिळतील. 15 दिवसामध्ये फक्त काय करायचं, जे तुम्ही अंडरलाईन केलेलं आहे ते आणि अंडरलाईन सोबत सोबत करायचं आहे. नोट्स काढायच्या नाहीत, कुठल्याही प्रकारच्या नोट्स काढण्यात हे करू नका. पुस्तक आहे त्या पुस्तकावर लिहायचं. जेवढे काही क्वेश्चन आहेत आपण इथं क्वेश्चन घेऊ आणि एक्स्ट्रा जे झालेले क्वेश्चन आहे, समजा या ठिकाणी आता तुम्हाला 100च क्वेश्चन विचारायचे आहेत म्हणजे त्या ह्याच्यावर इतिहासावर, तर तिथं पाहिलं तर आमच्याकडे 200-300 क्वेश्चन आहेत. मग आम्ही तुम्हाला काय करू, एक्स्ट्रा क्वेश्चन घरी सोडवायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं पण घेऊ आणि घरी पण सुद्धा टेस्ट देऊ. ठीक आहे, परंतु ते टार्गेट जर कंप्लीट केलं ना तरच मग आपल्याला तुम्हाला पण थोडी काय होणार आहे की अभ्यास करायला थोडं म्हणजे मजा येईल. अदरवाईज काय होईल, तुमच्यामध्येच कॉम्पिटिशन असणार नाही मग. ठीक आहे, एक फक्त आपण ते 2 कन्सेप्ट बघू आपण. आता तुम्हाला माहित आहे तरी पण. ठीक आहे, म्हणजे त्यांना पाहिलं की तुम्हाला पटकन लक्षात येतं. ठीक आहे, आता यामध्ये आपण काय पाहतोय, जीडीपी. कारण आपल्याला त्यावेळेस आपल्या देशाचा जीडीपी किती होता किंवा काय होता, तर याचा अर्थ काय आहे की आपल्याला जीडीपी आधी संकल्पना माहित पाहिजे आणि 1991च्या दरम्यान जीडीपी किती होता हे सुद्धा माहित असलं पाहिजे. ठीक आहे, तर पहिलं आपण बेसिक क्लॅरिटी करू की जीडीपी म्हणजे काय. जीडीपी म्हणजे काय, तर या ठिकाणी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे, मराठीमध्ये काय, स्थूल देशांतर्गत उत्पाद. आता यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे काय, तर देशाच्या सीमेच्या अंतर्गत. ओके, देशाच्या सीमेच्या अंतर्गत जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार केल्या जातील. ओके, वस्तू आणि सेवा तयार केल्या जातील आणि वस्तू आणि सेवा तयार करणारा व्यक्ती कोण असू शकतो, भारतीय असू शकतो, विदेशी व्यक्ती सुद्धा असू शकतो. तर त्यानं तयार केलेल्या वस्तू आणि सेवाची बाजारभावाला मोजलेली किंमत. बाजारभाव म्हणजे काय, आपण मार्केटमध्ये गेलो तर मार्केटमध्ये गेल्यानंतर विचारलं की टमाटे कितीला आहे. ओके, तर किती आहेत आता, ओके 10 रुपयाला. जेव्हा आपण मागं घेत होतो तेव्हा 200 रुपये झाले होते. ठीक आहे, म्हणजे मार्केटमध्ये गेलो तर या ठिकाणी टमाटे विचारले तर काय आहे, 2 म्हणजे 10 रुपयाला आहे. 10 रुपये याचा अर्थ काय, तो काय भाव आहे, बाजारभाव. म्हणजे सिंपल, बाजारामध्ये गेल्यानंतर ती वस्तू कितीला आहे त्याला आपण म्हणतो मार्केट प्राइस किंवा बाजारभाव. म्हणजे याचा अर्थ काय, देशाच्या सीमेच्या अंतर्गत जेवढ्या काही वस्तू आणि सेवा, ठीक आहे, वस्तू आणि सेवा तयार केलेल्या आहेत. आता तो तयार करणारा व्यक्ती काय असू शकतो, भारतीय असू शकतो किंवा विदेशी व्यक्ती असू शकतो. ठीक आहे, जसं एक्झाम्पल मध्ये आता यामध्ये म्हणजे आपण फॅक्च्युअल डेटामध्ये 1991चा जेव्हा आपण एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन सुरुवात करू किंवा फॅक्ट फिगर पाहू त्यावेळेसचा जीडीपी किती होता, नेमकं काय झाला हे पण आपण पाहणार. परंतु आपल्याला एक आयडिया आली पाहिजे. आता यामध्ये जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट देशांतर्गत म्हटलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, देशाच्या सीमेच्या अंतर्गत जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार केल्या. आता वस्तू आणि सेवा तयार करत असताना एक तर काय आहे, जमिनीचा विचार केला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी समुद्रावर सुद्धा वस्तू आणि सेवा तयार केल्यात ना. ओके, 200 नॉटिकल मैल म्हणजे मासेमारी केली जाते. मासेमारी आता समुद्रात केली जाते म्हणजे तिथून पण उत्पन्न तयार होतं. ओके, त्याचबरोबर रिफायनरीज आहेत, समुद्रात रिफायनरी असतात, त्याचा सुद्धा इथं विचार केला जाईल. ठीक आहे, आता यामध्ये वस्तू आणि सेवा आपण म्हटलेलं आहे डेफिनेशन नुसार की देशाच्या सीमेच्या अंतर्गत जेवढ्या काही वस्तू आणि सेवा तयार केल्या जातात, तयार करणारा व्यक्ती कोण असू शकतो, एक तर भारतीय असू शकतो, अदरवाईज परदेशी व्यक्ती. ठीक आहे, आता यामध्ये ऋतिक रोशन आहे आणि ऋतिक रोशनने काय केलेलं आहे, मूवीच्या माध्यमातून काही पैसे तयार केलेले आहे. समजा या ठिकाणी यांना असं म्हणा की 100 कोटी रुपये मूवी म्हणून बजेट जे आहे ते तयार केलेलं आहे. ठीक आहे, आता हे जे आहे ऋतिक रोशननं जे पैसे तयार केलेले आहेत ह्या जीडीपीचा भाग असेल का नाही, आहे ना. कशामुळं, कारण तो भारतीय आहे. ठीक आहे, भारतामध्ये तयार केलेले आहेत. आता समजा ऋतिक रोशनच काय केलं की यानं या ठिकाणी त्याचा जो मूवी आहे तो बुर्ज खलिफावर दाखवला. बुर्ज खलिफा माहित आहे ना, ते जगातली सर्वात उंच बिल्डिंग आहे बुर्ज खलिफा. आता जर त्या बुर्ज खलिफावर तो मूवी दाखवला तर या ठिकाणी त्या ठिकाणाहून समजा त्याला 500 कोटी रुपये मिळाले. आता हे जे 500 कोटी रुपये आहेत हे भारताच्या जीडीपीचा भाग असेल का, ओके, भारतात जीडीपीचा भाग असेल का. आता हे बुर्ज खलिफा भारतात नाही, ओके ओके, विदेशामध्ये या ठिकाणी बुर्ज खलिफा. आता यामध्ये बुर्ज खलिफावर ही मूवी दाखवलेली आहे किंवा या ठिकाणी आपल्या ओळखीचा देश बघू. ओके, तो म्हणजे काय आहे, हे USA माहित असलेला. ठीक आहे, आता यामध्ये USA मध्ये आहे, USA मध्ये त्याने काही मूवी दाखवला आणि त्या माध्यमातून त्याला पैसे मिळाले. आता USA मध्ये जे पैसे कमवलेले आहेत ते भारताच्या जीडीपीचा भाग होणार नाही. कारण आपण काय म्हटलेलं आहे, तर
नावातच आहे देशांतर्गत, म्हणजेच देशाच्या सीमेच्या अंतर्गत. आता जर ह्यानं देशाच्या सीमेच्या अंतर्गत ज्या वस्तू तयार केल्या, समजा मूवी तयार केला, 100 कोटी रुपये जमा केले, तर हे 100 कोटी रुपये कशाचा भाग आहे? जीडीपीचा. दुसरं जॅकलिन आहे. आता ही व्यक्ती कोण आहे? तर या ठिकाणी परदेशी व्यक्ती आहे, परंतु आपल्या देशात राहते. तिने मूवी तयार केला आणि असं एक्झाम्पल मध्ये की 50 कोटी रुपये तयार केले. ठीक आहे. आता हे जे 50 कोटी रुपये आहेत हे कशाचा भाग असणार आहे? तर भारताच्या जीडीपीचा भाग असणार आहे. बरोबर. आता यामध्ये ही व्यक्ती तर तशी काय आहे? परदेशी आहे, परंतु याचा भाग काय आहे? कारण ही भारतामध्ये राहते. दुसरं या ठिकाणी जगवार कंपनी आहे. आता ही युके मध्ये आहे, परंतु टाटांचीच कंपनी आहे, तिने काही पैसे कमवले, तर या ठिकाणी ह्या जीडीपीचा भाग असणार नाही. कारण काय? आउट ऑफ दी बाउंड्री, म्हणजे देशाच्या सीमेच्या बाहेर कमवलेलं आहे. सिंपल. ठीक आहे. यालाच म्हणायचं जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता यामध्ये आपल्या मुद्द्यावर येऊ आपण की आपण यामध्ये एकतर सध्याचं जर पाहिलं आपण तर एकूण जीडीपी मध्ये शेती क्षेत्राचा वाटा काय आहे? 16% आहे. आणि यामध्ये जे रोजगार आहे, रोजगार हा 46% रोजगार आहे, परंतु या रोजगारामध्ये सुद्धा काय आहे? प्रॉब्लेम आहे. ओके. शेती क्षेत्रामध्ये जे रोजगार असतो ना, 46% रोजगार आहे. आणि यामध्ये सर्वात कमी जो रोजगार आहे या ठिकाणी तृतीय क्षेत्र आहे, द्वितीय क्षेत्र कमी आहे, परंतु जीडीपी मध्ये वाटा ह्याचा सर्वाधिक आहे. आता ह्याच्यामध्ये रोजगार जास्त आहे, परंतु प्रॉब्लेम सुद्धा आहे. कोणता प्रॉब्लेम आहे? तर त्या ठिकाणी कोणती बेरोजगारी असणार आहे? तर शेती क्षेत्रात जी बेरोजगारी असते ना, तर ती असते छुपी बेरोजगारी. ओके. तर छुपी बेरोजगारी, इंग्लिश मध्ये त्याला डिसगाईज म्हणतात. ठीक आहे. मराठीत आपण छुपी बेरोजगारी किंवा अदृश्य बेरोजगारी. अदृश्य म्हणजे काय? जी दिसत नाही ती. आता ही बेरोजगारी म्हणजे काय? समजा एक्झाम्पल मध्ये 2 एकर क्षेत्रफळ आहे आणि या 2 एकर मध्ये 5 लोक काम करतात शेतामध्ये, आणि या 5 लोक काम केल्यानंतर त्यांचं जे रिटर्न आहे ते 1 लाख रुपये आहे. ठीक आहे. 5 लोक 2 एकर मध्ये काम करतात, रिटर्न आहे 1 लाख रुपये. आता काही दिवसांनी काय केलं? या 5 पैकी फक्त 2च जण काम करत आहे, 3 जणांना आपण घरी ठेवलं, तर यामध्ये तरी सुद्धा त्याचं रिटर्न काय आहे? 1 लाख रुपये आहे. म्हणजे याचा अर्थ काय? हे 3 लोक जे होते हे बिनकामाचे होते. ठीक आहे. म्हणजे त्यालाच म्हणायचं छुपी किंवा अदृश्य बेरोजगारी. तर ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी काय आहेत? ह्या प्राथमिक क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर प्राथमिक क्षेत्र हे काय आहे? हे 3 नंबरला येतं जीडीपी मध्ये. ठीक आहे. आता यामध्ये आपण पाहत आहोत 1950, म्हणजे त्यावेळेस तर नियोजन होतं की भारतामध्ये जे शेती क्षेत्र आहे, कारण भारत हा काय आहे? कृषी प्रधान होता, मग आपण फोकस केला शेतीवर. तर या दरम्यान म्हणजे आपण 61 ते 66 इथपर्यंत आलो. आता याच दरम्यान एक प्रॉब्लेम निर्माण झाला. तो प्रॉब्लेम म्हणजे काय असेल बरं? तर या दरम्यान युद्ध झालं. ओके. कोणामध्ये कोणा दरम्यान युद्ध झालं होतं? भारत आणि पाकिस्तान, आणि दुसरं काय आहे? भारत एक तर चायना. ठीक आहे. पहिलं युद्ध जे होतं 1962चं युद्ध. ठीक आहे. 1962चं युद्ध आहे. कोणतं आहे? इंडिया आणि चायना. ओके. इंडिया चायना आहे. नंतर काय आहे? 1965चं युद्ध आहे, इंडिया आणि पाकिस्तान आहे. ठीक आहे. आता युद्ध निर्माण झालेलं आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे? या दरम्यान तर युद्ध आहे, युद्ध आहे म्हणजे याचा अर्थ काय? खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तर यामध्ये काय झालेलं आहे की आर्थिक जी परिस्थिती आहे, आपली आर्थिक परिस्थिती आधीच इथं ढासळलेली आहे, आणि त्या दरम्यान एक युद्ध झालं, त्यानंतर लागलीच दुसरं युद्ध निर्माण झालं. या कारणानं आपल्या देशामध्ये काय झालेलं आहे? आर्थिक संकट निर्माण व्हायला या ठिकाणी इथूनच सुरुवात झालेली आहे. मग हे आहे 1962 आहे, 65 आहे. त्यानंतर काय? आता फॅक्च्युअल डेटा. त्यानंतर आहे 1966-67. ओके. सोबत सोबत लिहा, कारण आपल्याला आपण एलपीजी कडे जात आहोत. आपल्याला क्वेश्चन साधारण 70-80च्या दरम्यान पासून सुरू होता. आता यामध्ये 66-67ला पाहिलं ना, तर या ठिकाणी एक नैसर्गिक आपत्ती आली, ते म्हणजे काय आहे? दुष्काळ. ओके. आता इथं दुष्काळ निर्माण झाला, म्हणजे आपण ऑलरेडी काय होतो की 2 युद्ध होते, या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात खर्च झाला, आणि यामुळं काय झालं की परत दुष्काळ झाला. इथं सुद्धा या ठिकाणी लोकांच्या ह्याच्यावर, आरोग्यावर असेल किंवा या ठिकाणी अन्नधान्य असेल, याच्यावर खर्च करावा लागला. हे झालं 66 ते 67. त्यानंतर याच दरम्यान या ठिकाणी 1973ला, हे 1973ला काय झालेलं आहे? ऑइल शॉक. ओके. आता हे जे ऑइल शॉक आहे किंवा या ठिकाणी तेलाचे धक्के, मराठीत म्हटलं तर तेलाचे धक्के. आता हे जे ऑइल शॉक आहे, ऑइल शॉक म्हणजे काय आहे? तर 1973 मध्ये आखाती देशामध्ये, आखाती देश म्हणजे काय? सौदी अरेबिया, इराण, इराक हे जे आहेत, या देशामध्ये काय झालं? युद्ध झालं. ओके. आता युद्ध जर झालं तर या ठिकाणी हे देश काय करतात
यांच्या देशामध्ये ज्या काही खाणी आहेत, ओके, म्हणजे विहिरी असतात, तर त्या विहिरीला काय करतात, डायरेक्ट या ठिकाणी त्याच ठिकाणी ब्लास्ट करतात आणि ऑटोमॅटिक काय होतं, ब्लास्ट केल्यानंतर त्या विहिरी बंद कराव्या लागतात एक तर. मग आपल्या देशाचा जर विचार केला, आज सुद्धा आपल्या देशामध्ये जवळपास आपल्याला 85% कच्चं तेल, ओके, कच्चं तेल किंवा इंग्लिशमध्ये त्याला क्रूड ऑइल म्हणतात, कच्चं तेल हे या ठिकाणी विदेशामधून आणावं लागतं. तेव्हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला जवळपास 70-80% कच्चं तेल भारतात बाहेरून आणावं लागत होतं. मग आणि ह्या कच्च्या तेलावर होणारा जो खर्च आहे, आता आपल्याला जर बाहेरून वस्तू आणायची असेल तर आपण त्याला काय म्हणतो, आयात असं म्हणतो, बरोबर. दुसरं आयातीच्या विरुद्ध दुसरं काय आहे, बरोबर, एक असते आयात, दुसरी आहे निर्यात. समजतंय ना, ओके. जर नाही समजलं तर रिपीट विचारा, ओके. परंतु या ठिकाणी हे समजणं गरजेचं आहे. आता काय होतं की खूप वर्षानंतर आपण अभ्यास करतोय, ठीक आहे, परंतु आपल्याला हे थोडंफार तरी अभ्यास म्हणजे येऊन जाईल, ठीक आहे. आणि त्याच्यामध्येच पण आता एवढ्या जागा आलेल्या आहेत तर ऑटोमॅटिक हे डोकं जरा बरोबर ठिकाणी येऊन जाईल, ठीक आहे. आयात मुद्दा आहे आयातीचा आणि निर्यातीचा, ठीक आहे. आता आयात म्हणजे काय आहे, जर आपण वस्तू दुसऱ्या देशातून आणली तर त्याला काय म्हणतो आपण, आयात असं म्हणतो. निर्यात म्हणजे काय, आपल्या देशातून वस्तू दुसऱ्या देशात पाठवली तर, ठीक आहे. आता जर आयात आपण करत असेल तर आपल्याला काय होणार आहे, खर्च होतो, बरोबर. जर आपण निर्यात केली तर आपल्याला काय होणार आहे, तर या ठिकाणी पैसे मिळणार आहेत म्हणजे जमा, ओके. आता याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटचा विचार करता भारताला जेव्हा आयात करावी लागते किंवा निर्यात करावी लागते त्यावेळेस काय करावा लागतो, दोन्ही वेळेस या ठिकाणी कशाच्या माध्यमातून खर्च करावा लागतो, डॉलरमध्ये, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपण जर बाहेरच्या देशातून वस्तू आणली तर आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याला या ठिकाणी डॉलरमध्ये पैसे द्यावे लागणार आहे. इव्हन या ठिकाणी आपण निर्यात जर केली तरी पण आपल्याला डॉलरमध्ये पैसे मिळणार आहे, ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर आपली आयात कमी असायला पाहिजे, निर्यात जास्त असायला पाहिजे. परंतु यामध्ये काय झालेलं आहे, या दरम्यान 1973च्या दरम्यान प्रॉब्लेम काय झाला, या ठिकाणी ज्या ऑइलच्या किमती आहेत ह्या खूप मोठ्या, ऑइल शॉक म्हणजे काय, तर किमती, ऑइलच्या किमती वाढणे, ठीक आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये समजा या ठिकाणी एक बॅरल, ओके, एक बॅरल बरोबर असतं बघा 169 लिटर, ओके, म्हणजे 159 लिटर असतं, 159 लिटरचं एक बॅरल. बॅरल म्हणजे काय, तो डबा, ओके, म्हणजे ते असतं ना ते, तर त्याला आपण बॅरल म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय, या बॅरलची किंमत असते. म्हणजे या ह्याच्यामध्ये की जर बॅरलची किंमत समजा या ठिकाणी काय आहे, एक्झाम्पल मध्ये आपण घेऊ की $25 आहे, ओके, $25 आहे, $25ला एक बॅरल आहे. तर हे जे आहे हे $25 डायरेक्ट या ठिकाणी काय आहे, $200-250 पर्यंत जेव्हा जातं तेव्हा या ठिकाणी ह्या असे शॉक तयार होतात, ऑइल शॉक. ऑइल शॉक म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणात ह्या किमती वाढल्या. आता ह्या किमती वाढल्या तर स्वाभाविकच कोणाला प्रॉब्लेम होणार आहे. आता एक तर काय आहे, आपली डिपेंडेबिलिटी आहे, आपल्या देशामध्ये तेवढ्या प्रमाणात काय मिळत नाही, तेल मिळत नाही, आपल्याला बाहेरच्या देशांनाच आणावं लागतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर यांनी देशाचं म्हणजे किमती वाढल्या. आता हे किमती का वाढतात, कारण ह्यांची एक संघटना आहे, ओपेक ज्याला म्हटलं तर, ओके, ऑइल एक्सपोर्ट करणाऱ्या कंट्री ओपेक आहे. आता ह्या ज्या कंट्री आहेत ना, ह्या सगळ्या या ठिकाणी अरेबियन कंट्री आहेत, ओके. मग ह्या अरेबियन कंट्रीज काय करतात, या ठिकाणी ह्यांचं जे उत्पादन आहे, क्रूड ऑइलचं जे उत्पादन आहे हे उत्पादन बंद करतात. म्हणजे याचा अर्थ उत्पादन जर बंद झालं तर काय होणार आहे, म्हणजे प्रोडक्शन जर बंद झालं तर आपल्याला माहिती आहे की डिमांड आणि सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा नियम आहे, बरोबर. मागणी आणि पुरवठ्याचा नियम काय आहे, जर डिमांड मोठ्या प्रमाणात असेल आणि सप्लाय जर कमी केला तर वस्तूच्या किमती काय होतील, वस्तूच्या किमती वाढतात, बरोबर. दुसऱ्या बाजूला जर डिमांड कमी असेल, सप्लाय मोठ्या प्रमाणात असेल तर वस्तूच्या किमती कमी होतात, ठीक आहे. आता इथं काय आहे, डिमांड तर ऑलवेज असणार आहे, या ठिकाणी कच्चं तेल आहे, ऑइल आहे, त्यामुळे डिमांड मोठ्या प्रमाणात होते. आणि यांनी काय केलं, उत्पादन स्टॉप केलं, ओके, कारण या ठिकाणी यांच्यामध्ये युद्ध निर्माण झालं आणि या कारणानं आपला जो खर्च आहे हा खूप मोठ्या प्रमाणात खर्च आपल्याला करावा लागला. आणि हा खर्च कशामध्ये करावा लागतो, डॉलरमध्ये करावा लागतो, ठीक आहे. या कारणानं या ठिकाणी ऑइल म्हणजे सिक्वेन्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत होत्या. एक तर काय आहे, युद्ध झालं होतं, एवढं मोठा खर्च आपल्याला करावा लागला. दुसरं काय आहे, दुष्काळ झाला. तिसरं काय आहे, या ठिकाणी ऑइल शॉक झाला, तो म्हणजे 1973चा ऑइल शॉक. आता याच दरम्यान म्हणजे 73च्या नंतर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये की आपण 1966ला म्हणजे आपण इथं अवमूल्यन सुद्धा केलं होतं, ओके. 49 आहे, नंतर 66 आहे, 91 आहे, ठीक आहे. आता यामध्ये ही दुष्काळ पडलेला आहे. आता याच दरम्यान आपण एक अवमूल्यन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे, 1966 अवमूल्यन. आता हे जे अवमूल्यन आहे म्हणजे आता
म्हणजे हे तर दोन प्रॉब्लेम आहेतच, इथं दुष्काळ हा एक प्रॉब्लेम होता, तिसरं काय होतं या ठिकाणी ऑइल शॉक आहे, आणि याच दरम्यान या ठिकाणी आपल्याला कशाची कमतरता भागू लागली तर डॉलरची कमतरता होती. ठीक आहे, मग आता ह्याच्यावर उपाय म्हणून आपण काय केलं तर 1966 ला, ओके, 1966 ला काय केलं आपण अवमूल्यन केलं. ठीक आहे, म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी रिपीट करणार आहोत. ओके, त्यामुळं किंवा की बऱ्याच वेळेस काय होतं की सर मधातच अवमूल्यन आलं, मधातच जीडीपी आलं, तर ह्या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन आहे. म्हणजे आपण एक एक गोष्टी क्लिअर करू आणि नंतर मग या ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या तीन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मग आपण डायरेक्ट एलपीजी आणि त्याचे रिफॉर्म आणि सगळं कनेक्शन या एलपीजीचं असेल. ओके, त्यानंतर प्रायव्हेटायझेशन त्याच्यामध्ये काय येतं, नंतर ग्लोबलायझेशन. ठीक आहे, परंतु हे सुरू करायच्या अगोदर ह्याची थोडी पार्श्वभूमी आली की मग या दरम्यान सुद्धा बऱ्याच गोष्टी झालेल्या, कारण 1991 ला पण आपण अवमूल्यन केलं. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये 6 जून 1966, ओके, या ठिकाणी 6 जून 1966 ला आपण काय केलं की या ठिकाणी अवमूल्यन केलं. आता नेमकं हे अवमूल्यन काय होतं? इंग्लिशमध्ये त्याला डिव्हॅल्युएशन म्हणतात. ठीक आहे, अवमूल्यन. आता अवमूल्यन म्हणजे काय? ठीक आहे, समजा एक्झाम्पल मध्ये आज मार्केटमध्ये $1 बरोबर किती रुपये आहेत? 83 रुपये आहेत, बरोबर. तर $1 बरोबर 83 रुपये. म्हणजे आपल्याला $1 जर खर्च करायचा असेल किंवा खरेदी करायचा असेल, घ्यायचा असेल, तर किती रुपये द्यावे लागतील? 83 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, आता आपण समजून घेतलेलं आहे की आपल्याला आयात आणि निर्यात. आयात म्हणजे काय आहे? एक प्रकारचा खर्च आहे, आणि निर्यात म्हणजे काय आहे? जमा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर आयात करायची असेल तर मोठ्या प्रमाणात डॉलर लागणार आहे, बरोबर. आणि या ठिकाणी आज $1 बरोबर 83 रुपये आहे. ठीक आहे, समजा एक्झाम्पल काही दिवसानं काय झालं, $1 बरोबर 100 रुपये झाले. ठीक आहे, आणि त्यानंतर काही दिवसानंतर $1 बरोबर 50 रुपये झाले. तर आता याच्यामध्ये मग $1 बरोबर आपले 100 रुपये व्हायला पाहिजे का $1 बरोबर 50 रुपये व्हायला पाहिजे? हो, म्हणजे याचा अर्थ काय आहे? $1 बरोबर 100 रुपये झाले. ओके, आता 100 रुपये झाले म्हणजे याचा अर्थ रुपयाची जी किंमत आहे, व्हॅल्यू आहे, मूल्य आहे, ते कमी झालं का वाढलं? बरोबर, कमी झालं का वाढलं? कमी. म्हणजे आता सिंपल गोष्ट आहे, समजा एखादी पेन आहे एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, आपण एक पेन USA मधून कितीला घेतो? म्हणजे आपण पेन जेव्हा मागवली तेव्हा $1 आपल्याला एक पेन कुठून आपण आणली? USA मधून आणली. ठीक आहे, आता याच्यामध्ये समजा असं म्हणा की या ठिकाणी आपण आज पेन मागवली, ती 83 रुपयाला $1 होती. ठीक आहे, आपण आता आपल्याला बाहेरून पेन आणायची आहे, म्हणजे वस्तू आयात करायची आहे. जर आयात करायची असेल तर या ठिकाणी काय लागतं? आपल्याला डॉलर लागतं, आणि त्या देशामध्ये ती पेन हे कितीला आहे? $1 आहे. ठीक आहे, मग आपण $1चं जे काही व्हॅल्यू आहे ते आपण काय केली? तिथं 83 रुपये दिले आणि तो पेन आपण घेतला. ठीक आहे, दुसरं की काही दिवसांनी असं झालं की या ठिकाणी $1 बरोबर 100 रुपये. ठीक आहे, आता आपल्याला दुसरा पेन आणायचा आहे. ठीक आहे, आता पेन जेव्हा दुसरा आणायचा आहे तेव्हा या ठिकाणी ती कंपनी पेनच्या किमतीमध्ये कधीही कमी जास्त करत नसते. ठीक आहे, आता पेन कितीला आहे? $1 आहे, परंतु आता आपल्याला किती पैसे पे करावे लागतील? 100 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय? पूर्वी आपण 83 रुपये पे करत होतो, आता किती आहेत? 100 रुपये. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे? आपल्याला एक्स्ट्रा पैसे खर्च करावे लागतील. म्हणजे व्हॅल्यू कोणाची कमी झाली? रुपयाची कमी झाली. व्हॅल्यू कोणाची वाढली? डॉलरची वाढली, बरोबर. तर हे झालं. दुसरी कंडिशन अशी झाली, काही दिवसानं या ठिकाणी आपण परत तिसरा पेन घेतला आणि त्या पेनसाठी आपल्याला किती मोजावं लागले? 50 रुपये. ठीक आहे, एकाच डॉलरला पेन असणार, 50 रुपये. आता याचा अर्थ काय आहे? तर आपली काय झालेली आहे? इथं बचत झाली, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय? पूर्वी 83 ला होता, आता 50 ला मिळालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी इतर रुपयाची व्हॅल्यू काय झालेली आहे? वाढलेली आहे. ठीक आहे, इतर व्हॅल्यू कमी झालेली आहे. आता हे जे होतं ना, हे आंतरराष्ट्रीय मार्केटनुसार आपल्या देशाची आयात किती आहे, निर्यात किती आहे, गरज किती आहे त्या डॉलरची, त्यानुसार हे सगळं ठरतं. परंतु जेव्हा सरकार स्वतःहून जेव्हा सरकार स्वतःहून $1 बरोबर यामध्ये सरकार $1 बरोबर एक्झाम्पल मध्ये 200 रुपये. ठीक आहे, सरकारनं या ठिकाणी ठरवलं की $1 बरोबर 200 रुपये. ठीक आहे, म्हणजे सरकारनं काय केलेली आहे?
एका डॉलरची किंमत किती आहे 83 रुपये. सरकारनं काय ठरवलं, $1 बरोबर काय आहे 200 रुपये. आता हे काय झालं, याला म्हणायचं अवमूल्यन. ओके, अवमूल्यन म्हणजे काय, डिव्हॅल्युएशन. अवमूल्यन म्हणजे काय, तर या ठिकाणी त्या पैशाची किंमत कमी करणे. ठीक आहे. आता यामध्ये इथं जे झालं होतं, म्हणजे इथं जे आहे ह्याला काय म्हणायचं, रुपया घसरणे, डेप्रिशिएशन. ओके, याला काय म्हणायचं, रुपया वधरणे. ओके, ॲप्रिशिएशन. ओके, तर यामध्ये हे जे आहे घसरणे वधरणे हे आंतरराष्ट्रीय मार्केटनुसार होतं. परंतु जेव्हा सरकार स्वतःहून अशा प्रकारचं करतं की $1 वर एक्झाम्पल मध्ये 200 रुपये, म्हणजे याचा अर्थ काय, रुपयाचं काय केलेलं आहे, अवमूल्यन केलं. म्हणजे रुपयाची व्हॅल्यू स्वतःहून कमी केली जाते. आता स्वतःहून कमी केली जाते याला दोन कारणं आहेत. ओके, सरकार ही जी व्हॅल्यू आहे ही स्वतःहून कमी का करत असेल बरं, म्हणजे काय रिझन काय असेल बरं. आता इथंच आपला रिझन करतं, काय रिझन असेल, दोन कारणं आहेत. ओके, कोणते कारण आहेत, एक तर ही वस्तू आपल्या, हा मग ठीक आहे, मग काय करायचं, परकी इन्व्हेस्टमेंटसाठी. हो, पण मग म्हणजे त्यांनी काय करावं, आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट करावी. ठीक आहे, बरं, अजून म्हणजे आपण फक्त दोन गोष्टीचा विचार करू. ठीक आहे, एक आहे निर्यात, ठीक आहे, दुसरी आहे आयात. सरकारला नेमकं काय साध्य करायचं असेल, ओके, बरोबर. आता स्वाभाविकच काय करायचं आहे, सरकारला काय करायचं आहे, निर्यात जास्त करायचे. ओके, का, या ठिकाणी पहिलं तर या ठिकाणी आर्थिक संकट आलेलं आहे, दुष्काळ पडलेला आहे, युद्ध आहे, नंतर तेलाचा शॉक झालेला आहे, परंतु युद्ध आहे. आता याच्यात काय झालेलं आहे की आपल्याकडं फूडचा सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम, दुष्काळ पडलेला आहे. सरकारला पैशाची गरज आहे, डॉलरची गरज आहे, बरोबर. आणि दुसरा मुद्दा काय आहे, सरकारला डॉलर कुठून मिळू शकतात, निर्यात. सरकार एक तर काय आहे, समजा सरकारला डॉलरची गरज आहे, ठीक आहे, जसं एक्झाम्पल मध्ये 1991 मध्ये सरकारनं काय केलं होतं, IMF. ओके, IMF म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. ओके, आणि दुसरा आहे वर्ल्ड बँक. ओके, दुसरा आहे वर्ल्ड बँक. आता यामध्ये IMF आणि वर्ल्ड बँक या दोघांकडून किती पैसे घेतले होते, $7 बिलियन. ओके, $7 बिलियन घेतले होते. ठीक आहे, दोघांकडून. आता हे जे आहे हे 7 अब्ज. ओके, हे जे काय होतं, हे काय होतं, कर्ज होतं. ठीक आहे, आपण 1991 ला घेतलेलं कर्ज. म्हणजे याचा अर्थ काय, आणि हे जे कर्ज आहे हे आपल्याला कशात मिळालेलं आहे, डॉलर मिळालं होतं. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, एक तर आपल्याकडे पर्याय आहे डॉलरचा, तो म्हणजे कर्ज. दुसरा पर्याय काय असणार आहे, निर्यात. जर आपण निर्यात केली तर आपल्याला काय मिळणार आहे, डॉलर. समजा आपण अमेरिकेला काही वस्तू पाठवल्या, आपल्याकडे काय आहे, टी आहे, मोठ्या प्रमाणात चहा आहे, आपण चहा कोणाला पाठवला, अमेरिकेला पाठवला, तर तो बिल कशात देणार आहे, आपल्याला डॉलर मध्ये देणार आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला निर्यात वाढवणं गरजेचं आहे. एक, दुसरं, जर निर्यात वाढत नसेल तर पर्याय काय आहे, कर्ज घ्यावं लागेल. ठीक आहे, कारण आपल्याला काय कमी करायचं आहे, आयात वाढवायची आहे, आणि आयात कमी करायची आहे, निर्यात वाढवायची आहे. ठीक आहे, कारण आयात का कमी करायचे आहे, कारण डॉलर मध्ये होणारा खर्च, आपल्याला खर्च कंट्रोल करायचा आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामधून जर आपण $1 बरोबर 200 रुपये केलं तर निर्यात कशी काय वाढते, आयात कशी काय कमी होते. हा, म्हणजे एक तर काय आहे, आधी एक आपण पाहू की म्हणजे आयात कशी कमी होते. ठीक आहे, आयात कमी होते, बरोबर आहे. कशी कमी होते, म्हणजे आता आपण या ठिकाणी एक हा पेनच घेऊ. ठीक आहे, एक पेन कितीला घेतो तर आपण $1. आता पेन सध्या पण अमेरिकन समजा आपण पेन आणला तरी सुद्धा कितीला आहे, $1. असं कधी होणार आहे का की या ठिकाणी किंवा तुमच्या देशामध्ये पेनची डिमांड गरजेची आहे किंवा खूपच तुम्हाला पेन लागतायत त्यामुळं या ठिकाणी ती कंपनी ती पेन कमी करते असं. ओके, रामदेव बाबा तर स्वतःचा प्रोडक्ट कमी करत नाही. ओके, कुठलीही कंपनी या ठिकाणी आपल्या वस्तूच्या किमती कमी करत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, अमेरिकेमध्ये तो पेन $1 आहे, बरोबर. आज सुद्धा या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ, $1 आहे. आणि सरकारनं या ठिकाणी काय केलेलं आहे, पूर्वी आपण हा पेन कितीला आणला, 83 रुपयाला. आज जर पेन आणायचा आहे, आता सरकारनं काय केलं, 200 रुपये. म्हणजे आज जर पेन आणायचा असेल तर किती रुपये पे करावं लागतील, 200 रुपये. मग त्याच्यापेक्षा आपण म्हणतो नको, आपल्याच घरचा बरा $2 वाला. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपण या ठिकाणी वस्तू जी डिमांड करत होतो
त्या वस्तूची ऑटोमॅटिक डिमांड काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपण जी आयात करत होतो बाहेरच्या देशातून येणारी, ओके, ती आयात काय होणार आहे, या ठिकाणी कंट्रोल होणार आहे, कमी होणार आहे. कारण काय, आपल्याला या ठिकाणी इथं म्हणजे लोकांना खर्च जास्त करावा लागेल. कारण काय आहे, जर बिल पे करायचं असेल तर या ठिकाणी 200 रुपये, कारण एका डॉलरमध्येच पेन आहे, एका डॉलरची प्राइस होती 83 रुपये, आज किती करावं लागणार आहे, 200 रुपये. ठीक आहे, त्यामुळे काय होईल, आपली आयात ऑटोमॅटिक कमी होईल. दुसरी, निर्यात कशी काय वाढेल बरं. हा 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 बरोबर आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक अर्थ काय आहे की समजा भारतामधलीच एखादी वस्तू आहे, ठीक आहे, हे जास्तच हे झालं का, आपण दुसऱ्या पेज, अवमूल्यनाचा हेतू. हेतू काय आहे या ठिकाणी, आयात कमी करणे, निर्यात वाढवणे. ठीक आहे, $1 बरोबर 83 रुपये, आज $1 बरोबर 200 रुपये. आता याच्यामध्ये समजा एक्झाम्पल मध्ये की एक रामदेव बाबांची पेस्ट आहे, कोणती होती, ठीक आहे, पतंजली. ठीक आहे, तर पंतक्रांती असं काहीतरी असेल. ठीक आहे, तर हा पर दंतक्रांती. ठीक आहे, तर आता यामध्ये ही जी पेस्ट आहे, ठीक आहे, पेस्टची किंमत समजा की या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये की 100 रुपये आहे एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, पेस्टची किंमत काय आहे, 100 रुपये, आपण 83 रुपये धरू. ठीक आहे, तर आपल्याला ते सोपं जाईल. आता याच्यामध्ये काय आहे, एक पेस्ट जे रामदेव बाबाची आहे ती 83 रुपयाला आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये मग एक व्यक्ती आहे, समजा या ठिकाणी कोण आहे, टॉम क्रूज आहे, माहित आहे का, हिरो. बरं, तिकडचा हिरो कोणता, आता जॅकी चॅन माहित असेल ना, भारतीय नाही, बाहेरून आपल्याला वस्तू हे करायची आहे. ओके, बरं ठीक आहे, जाऊ द्या. टॉम अँड जेरी आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी टॉम आहे. ठीक आहे, आता ह्या टॉमला काय करायचं, टॉम फ्रॉम USA. ठीक आहे, आता हा अमेरिकेचा आहे. आता ह्याला काय करायचं आहे, ही रामदेव बाबाची जी पेस्ट आहे खूपच त्याला आवडते. ठीक आहे, तर ते काय करणार आहे, रामदेव बाबाची पेस्ट या ठिकाणी डेली ह्याच्यावर काय करतो, तो मागवतो. ठीक आहे, आता याच्यानं काय केलं की जेव्हा $1 बरोबर 83 रुपये होतं, तेव्हा या ठिकाणी काय होतं की 83 रुपयालाच ती पेस्ट होती. ठीक आहे, म्हणजे त्या व्यक्तीला काय आहे की $1 खर्च करावा लागत होता, बरोबर. तर या ठिकाणी 83 रुपयासाठी आता ही पेस्ट आहे 83 रुपयाला. ठीक आहे, म्हणजे तो तेव्हा $1 द्यायचा आणि तेव्हा 83 रुपये व्हॅल्यू होती. म्हणजे याचा अर्थ काय, ही पेस्ट 83 रुपयाला हा टॉम घ्यायचा. परंतु काही दिवसांनी असं झालं की या ठिकाणी टॉमनं परत या ठिकाणी ती पेस्ट मागवली. आता या ठिकाणी टॉमला $1 मध्ये किती पेस्ट मिळतील, आता $1 मध्ये टॉम किती पेस्ट घेऊ शकतो, म्हणजे अंदाजे आपण एवढं एक्झॅक्ट नाही. ओके, आता एक पेस्टची किंमत किती आहे, 83 रुपये. आता बाबा पेस्टची किंमत वाढवणार आहेत का, कमी करणार आहेत का, नाही. पेनची किंमत जशी सेम होती तशी पेस्टची किंमत सुद्धा काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आता या ठिकाणी $1 मध्ये त्याला ऍटलिस्ट 2 पेस्ट तरी येतील. ओके, 2 पेक्षा जास्त, आणि राहिलेल्या ह्याच्या काय आहे, तो एखादा शॅम्पू विंपू घेईल त्या पतंजलीचा. ठीक आहे, तर म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर इथं काय होत आहे, म्हणजे तेवढेच त्यांचे पैसे तेवढेच खर्च व्हायलेत, परंतु या ठिकाणी त्या डॉलरची व्हॅल्यू वाढलेली आहे. म्हणजे $1 मध्ये 83 रुपये मिळत होते आणि एक पेस्ट येत होती. आता काय आहे, $1 बरोबर 200 रुपये झालं. पेस्टची किंमत तर 83च आहे, म्हणजे त्याला पेस्ट पण घेता येते, म्हणजे त्यानंतर राहिलेल्या पैशाचं इतरही सामान घेता येतं. किंवा तो असं करेल की या ठिकाणी 2 पेस्ट मागेल. म्हणजे याचा अर्थ काय, 2 पेस्ट मागितल्या म्हणजेच काय झालेलं आहे, तर वस्तूंची डिमांड झाली. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, 2 पेन मागितल्या म्हणजेच काय होत आहे, निर्यात वाढत आहे. बरोबर, तर निर्यात का वाढते, कारण या ठिकाणी आपण स्वतःहून त्याची किंमत काय केलेली आहे, आपल्या पैशाची किंमत कमी केलेली. आपला हेतूच असतो की या ठिकाणी या माध्यमातून आपली निर्यात वाढावी. ठीक आहे, आणि यामध्ये आयात कमी व्हावी. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये समजलं का, हे निर्यात म्हणजे मेन हेतू जो आहे अवमूल्यनाचा. आता हा जो हेतू होता आपला की या ठिकाणी आपण काय केलं, त्यावेळेसची जी व्हॅल्यू होती त्या व्हॅल्यू मध्ये 35 पॉईंट म्हणजे या ठिकाणी 35.5% ओके सॉरी 36.5% आपण काय केली, ती व्हॅल्यू कमी केली. ओके, आपल्याला या ठिकाणी 36.5% व्हॅल्यू कमी केली. म्हणजे याचा अर्थ काय आहे,
तर यामध्ये आपण रुपयाची व्हॅल्यू सरकारनं स्वतःहून कमी केली. रिझन काय होतं की सरकारला काय करायचं होतं, आयातीवर कंट्रोल आणायचं होतं. मेन रिझन काय होतं की आपल्याकडं जे काही फॉरेन करन्सी आहे किंवा त्यालाच काय म्हणतो आपण परकीय चलन. ओके, आता आपल्याकडे जो परकीय चलन साठा आहे, ओके, तर हा चलन साठा कशामध्ये असतो, डॉलर आहे, युआन आहे, विविध प्रकारच्या करन्सीमध्ये परदेशी, परंतु मेन तर डॉलरच असतो. आता यामध्ये ही जी परकीय चलन आहे, हे परकीय चलन खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो जर काय जास्त असेल तर आयात जास्त असते. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, सरकारला काय करायचं आहे, परकीय चलन साठ्याचा सांभाळ करायचा आहे आणि परकीय चलन साठा आपल्याकडं या ठिकाणी फक्त 1.1 बिलियन डॉलरच फक्त राहिला होता 1991 जून 1991 मध्ये. याच कारणानं काय आलं, मग आपल्या देशात आर्थिक संकट आलं. रिझन काय होतं, आपला परकीय चलन साठा. त्यामुळं परकीय चलन साठ्याचा जर सांभाळ करायचा असेल तर आपला जो खर्च होतो आयातीवर तो कंट्रोल करणं गरजेचं आहे, नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यावर एक उपाय असतो, तो म्हणजे अवमूल्यन करणे. आपण 91 ला सुद्धा अवमूल्यन केलं, परत आपण पाहूच ते 91 आलं की, पण 91 ला सुद्धा केलं. कारण काय, हा एक उपाय असतो. काय कशासाठी असतो, आपल्याला काय करायची आहे, डॉलरची बचत करायची आहे, बरोबर. त्याचबरोबर डॉलरची बचत करणे आणि डॉलर आपल्याला उपलब्ध करायचा आहे. कारण निर्यात वाढली तर आपल्याला काय मिळणार आहे, डॉलर मिळणार आहे, आणि आयात कमी झाली की डॉलर खर्च कमी होणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी हे एक पर्याय असतो, साधन असतं, त्यालाच म्हणायचं अवमूल्यन. मग आपण ह्याच्यामध्ये 1966 ला काय केलं, अवमूल्यन केलं. आता यामध्ये 66च्या नंतर जर आपण 1966च्या नंतर पाहिलं तर 70, म्हणजे तसं पाहिलं तर 1960 ते 70 या दरम्यान काय झालेलं आहे, हरित क्रांतीच्या त्याला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे हरित क्रांती होणं, हरित क्रांती म्हणजे काय आहे, तर आपण या ठिकाणी अमेरिकेकडून, म्हणजे तसं जागतिक हरित क्रांतीचे जनक जर म्हटलं तर कोण आहेत, नॉर्मन बोरलॉग. ओके, नॉर्मन बोरलॉग हे कोण आहेत, जागतिक हरित क्रांतीचे जनक. ओके, हे कुठले आहेत, USA. आता यामध्ये आणि दुसरा प्रश्न विचारला, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत, MS स्वामीनाथन. बरोबर आहे, बरोबर, MS स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक. आता यामध्ये ही हरित क्रांतीला सुरुवात झाली आणि ज्या हरित क्रांती ज्या मुळे झाली ते म्हणजे काय आहे, दोन विशेष करून वाण होते. कशाचे, या ठिकाणी बी बियाणं होतं, ते म्हणजे काय आहे, गव्हाच्या आणि तांदळाच्या जे काही आपण बुटक्या जाती आहेत त्या आपण आणल्या. ठीक आहे, आता यामध्ये हरित क्रांती ह्या दरम्यान झालेली आहे. रिझन होतं या ठिकाणी नॉर्मन बोरलॉग यांनी तयार केलेल्या या ठिकाणी हे बी बियाणं ते आपण लावलं आणि त्या माध्यमातून काय आहे, आपली हरित क्रांती झाली. ठीक आहे, तर आपण 70 पर्यंत आलेलो आहोत. उद्याच्याला आपण या ठिकाणी 70 पासून 80 आणि त्यानंतर 80 पासून या ठिकाणी 91 पर्यंत, आणि 91 पासून या ठिकाणी आपली खरी सुरुवात होणार आहे. म्हणजे तसं पाहिलं तर 80 पासूनच, आणि उद्याच्याला आपण PPTच्या माध्यमातून सुद्धा समजून घेणार. आणि दुसरं जे देसले सरांचं पुस्तक आहे त्याची PDF मी तयार करून तुम्हाला आज संध्याकाळी पाठवला होतो. ठीक आहे, ते फक्त पुस्तकातलं तेवढे पेजेस प्रिंट काढा आणि ते वाचा. ठीक आहे, आणि जेवढं काही शक्य आहे याच्या आजूबाजूला याचे सगळे क्वेश्चन, म्हणजे UPSCला पण हा चॅप्टर आहे, UPSCचं सुद्धा क्वेश्चन मी घेतो मराठीमध्ये. ओके, त्याच्यामधला सुद्धा कंटेंट आपण घेऊ. त्यानंतर राज्यसेवेला आहे, कंबाईनला आहे, जिथे जिथे ह्याचे क्वेश्चन असतील, जिथे कंटेंट उपलब्ध आहे ते सगळं आपण घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी ही 10 पैकी आपल्याला 9 मार्क ऍटलिस्ट आलेच पाहिजे. आणि 10वा क्वेश्चन जर फॅक्च्युअल नसेल तर या ठिकाणी तो पण डेफिनेटली सोडवता येतो. आणि या माध्यमातून हे तर झालं अभ्यासाच्या बाबतीत. दुसरं, तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. प्रत्येक संडेला कंपल्सरी 2 टेस्ट असतील. ओके, तर मग आपण एक 10 ते 11 घेऊ. अदरवाईज तुम्ही जर म्हणत असाल तर 9:30ला आपण घेऊ. ओके, ते शनिवारी ठरवू, कारण मधला जो गॅप आहे अर्ध्या तासाचा द्यायचा किंवा नाही, कारण 2 पेपर आहे. म्हणजे 10 ते 11 आणि 11 ते 12 कंटिन्यू मध्ये 2 पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचेच आहे. ठीक आहे, आणि तसं पाहिलं परीक्षा सोपी आहे, परंतु मग मेहनत लागणार आहे. ठीक आहे.